विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शशिकांत लक्ष्मणराव घोष, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आज आपण निर्णय प्रक्रिया अर्थात डिसिजन मेकिंग या टॉपिकवर अभ्यास करणार आहोत. निर्णय प्रक्रिया म्हटल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये ही अटळ गोष्ट आहे. मग माणूस हा श्रीमंत उद्योगपती असो किंवा एखाद्या रस्त्यावर चालणारा भिकारी असो, निर्णय घेणं हे कोणालाही चुकलेलं नाही. मग निर्णय घेणं म्हणजे नेमकं काय आहे? तर करायचं की नाही करायचं, म्हणजेच करणं हा एक पर्याय आहे आणि न करणं हा दुसरा पर्याय आहे. आणि मग या पर्यायातनं आपल्याला सर्वोत्कृष्ट पर्याय जो आहे त्याची निवड आपण जर केली तर आपण निर्णय प्रक्रियेचा अवलंब केला असा त्याचा अर्थ होतो. विद्यार्थ्यांनो, आपल्याला सहज समजावं या दृष्टिकोनातून दोन चित्र हे आपल्याला लक्षात घेता येतील. एक व्यक्ती विचार करते, मी डाव्या बाजूने जायचं आहे की उजव्या बाजूने जायचं आहे. मग विचार मंथन होतं आणि तो योग्य दिशा पकडतो. म्हणजेच कोणत्या बाजूला जायचं आहे हा सुद्धा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजेच मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक छोटे मोठे निर्णय घेत असतो. किंबहुना असं म्हणता येईल की निर्णय हे मानवी जीवनाचं एक महत्त्वाचं अंग आहे. निर्णय हे मानवच घेत आहेत असं नाही, तर जनावरंसुद्धा, पक्षीसुद्धा निर्णय घेत असतात. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने निर्णय घेण्याचं कौशल्य मानवामध्ये हे निसर्गतःच जास्त असल्याकारणाने आपल्याला त्याचा ऊहापोह आजच्या तासाला करायचा आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक व्यक्ती माझं बरोबर आहे की चुकीचं आहे अशा त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे असं आपल्याला हे चित्र सूचित करत आहे. मग तो काय चुका आहे माझ्या किंवा माझं काय चुकलं याची कारणमीमांसा करतो, माझं काय बरोबर आहे याचं मंथन करतो आणि त्यातनं खरंच माझं चुकलं की नाही याविषयी तो त्या ठिकाणी निर्णय घेत असतो. म्हणजेच मी काय करायचं आणि काय करायचं नाही या संदर्भात त्याला जो क्लू मिळतो, त्याला जी काही एक प्रकारची दिशा मिळते ती या विचार मंथनातून मिळते आणि तो हो किंवा नाही या पर्यायातनं एकाची त्या ठिकाणी निवड करतो. म्हणजेच त्याचा जो काही प्रश्नचिन्हाचा भाग आहे तो संपुष्टात कधी येतो की त्याने जर होकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतला किंवा काही बाबतीत नकारात्मक दृष्टिकोनातून. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, काही व्यक्ती होकारात्मक बाजूने असतात, काही नकारात्मक बाजूने असतात. शेवटी निर्णय होकारात्मक आहे की नकारात्मक आहे, पण तो उपलब्ध पर्यायातनं एका पर्यायाची निवड आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच निर्णय प्रक्रिया म्हणजे दुसरं काही नसून उपलब्ध पर्यायातनं योग्य पर्यायाची निवड करणं असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थ्यांनो, आपण जंगलातनं चालत असताना आपल्यासमोर अनेक वाटांची फाटे फुटतात. मग कोणत्या मार्गाने आपण गेलो तर आपण आपल्या नियोजित स्थानापर्यंत पोहोचू, मग यासाठी विचार करावा लागतो आणि त्याला लॉजिकल सेन्स किंवा तर्कबुद्धीचा त्या ठिकाणी स्पर्श असावा लागतो, तर आपण आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. परंतु अनेक वाटातनं कोणती वाट निवडायची, म्हणजेच अनेक पर्यायातनं कोणता पर्याय निवडायचा आणि पुढे जायचं हे या ठिकाणी निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून होत असतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, निर्णय प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेतल्यानंतर आपल्याला रेफरन्स टू कॉन्टॅक्ट म्हणून आपण गेल्या तासाला जे काही शिकलो आहे त्याचा विचार करणं गरजेचं असतं, कारण लिंक लागणं महत्त्वाचं आहे. मागच्या तासाला आपण पूर्वानुमानाचा अर्थ लक्षात घेतला होता. मग हे पूर्वानुमान म्हणजे काय आहे याचासुद्धा परामर्श घेणं गरजेचं आहे. साधारणपणे भूतकाळातील माहिती आणि वर्तमान काळातील आकडेवारी यांचा सांगोपांग विचार करून नजीकच्या भविष्यकाळात काय घटना घडू शकतील याचा आगाऊ अंदाज काढणं याला पूर्वानुमान असं म्हटलेलं आहे. पूर्वानुमानाच्या परिभाषा किंवा व्याख्या देखील आपण विचारात घेतलेल्या होत्या. मग त्या व्याख्येमध्ये सर्वमान्य व्याख्या कोणती आहेत, तर भूतकाळातील माहिती आणि वर्तमान काळातील आकडेवारी यांचा सांगोपांग विचार करून भविष्यकाळासंबंधी
जे काही आपण वर्तवतो त्या वर्तवण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी पूर्वानुमान असं म्हटलेलं आहे, असं आपल्याला सांगता येईल. अर्थात हे पूर्वानुमान जे आहे ते शास्त्रशुद्ध असणं गरजेचं आहे, कारण कोणत्याही पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकाराचं जे अनुमान असतं त्याला शास्त्रोक्त पद्धतीने आपण पूर्वानुमान म्हणू शकत नाही. कारण ज्या राशी आहेत त्या प्रत्येकाचे जे काही फोल्डर आहेत ते प्रत्येकालाच सारख्याच पद्धतीने लागू होतील हे तर आपल्या बुद्धिमत्तेला न पटण्याजोगं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जर अनुमान केलं असेल तर ते चुकीचं होऊ शकतं. आणि म्हणून पूर्वानुमान म्हणजे काय, तर शास्त्रीय पद्धतीचा किंवा शास्त्रोक्त तंत्रांचा वापर करून आपण नजीकचा भविष्यकाळ हा वर्तवण्याचा प्रयत्न करणं याला पूर्वानुमान असं म्हटलेलं आहे. पूर्वानुमान या शब्दातच त्याचा अर्थ दिलेला आहे. अनुमान काढायचं आहे, पण घटना घडण्याच्या अगोदरच आपण तो अनुमान काढायचा आहे, म्हणून त्याला पूर्वानुमान असं म्हटलेलं आहे. याला पर्यायी शब्द भविष्यातील अंदाज किंवा इंग्लिशमध्ये त्याला फोरकास्टिंग असं म्हटलेलं आहे. या आणि इतरही तज्ज्ञांनी आपापल्या परीने त्याला नाव दिलेलं आहे. पूर्वानुमानाचं महत्त्व किंवा त्याची गरज आपण अभ्यासलेली आहे, कारण पूर्वानुमानाशिवाय नियोजन शक्य नसतं आणि नियोजनाशिवाय इतर महत्त्वाच्या गोष्टी या प्रत्यक्षात अंमलात आणणं हे अशक्य असतं. आणि म्हणून पूर्वानुमानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि ते व्यावसायिक संघटन रचनेमध्ये किंवा व्यावसायिक निर्णयामध्ये ते गरजेचं असतं. तात्पर्य हे आहे की पूर्वानुमानाला मर्यादा असल्या तरी पूर्वानुमानाचं महत्त्व कमी होत नाही. आता पूर्वानुमानाची महत्त्वाची मर्यादा हीच आहे की आपण पाहिलं आहे की भविष्यकाळ हा अनिश्चित असतो. आपण वर्तवलेलं जे काही पूर्वानुमान आहे हे पूर्वानुमान जर समजा आपण शास्त्रोक्त पद्धतीने जरी वर्तवलं तरी भविष्यकाळ हा अनिश्चित असल्यामुळे वातावरणीय बदल हे अचानक घडत असतात. त्यामुळे पूर्वानुमान कोलमडू शकतं, परंतु त्याचा जो काही दाह आहे, त्याचं जो काही नुकसान आहे हे शास्त्रोक्त तंत्राच्या माध्यमातून विचार केल्यामुळे आपल्याला जास्त नुकसान होणार नाही याची देखील दक्षता या ठिकाणी घेतली जात असते. आणि म्हणून पूर्वानुमानाच्या मर्यादा तर प्रत्येकाला असतात. नाण्याला दोन बाजू असतात, फायद्याची असते, तोट्याची असते. तसंच पूर्वानुमान म्हटल्यानंतर पूर्वानुमानाला जसं महत्त्व आहे ते गरजेचं आहे, तसंच त्या पूर्वानुमानाच्या अवलंबामध्ये किंवा अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील आणि वातावरणीय बदल जर झालेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इच्छित जे काही टार्गेट आहे किंवा लक्ष्य आहे ते आपल्याला गाठता येत नाही. आपण बऱ्याच वेळा हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला असतो ते पूर्वानुमानाचं असतं आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने वर्तवलेलं असतं. पण जेव्हा ते वर्तवलं जातं त्यावेळेसची परिस्थिती आणि वातावरणीय गोष्टी या लक्षात घेतल्या जातात. पण अचानकच त्याच्यात बदल झाला तर पाऊस सांगितलेला असतानासुद्धा पाऊस येत नाही आणि पाऊस नाही सांगितला तर पाऊस येतो. अशा घटना आपण बातम्यांमध्ये पाहत असतो. तात्पर्य हे आहे, म्हणून पूर्वानुमानाचं महत्त्व कमी झालं आहे असं म्हणता येणार नाही. कारण हवामान खात्याने वर्तवलेलं जे पूर्वानुमान आहे हे मच्छीमारांसाठी किंवा देशवासियांसाठी किती महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा त्यांचे अंदाज खरे पण ठरलेले आहेत आणि म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने किंवा शास्त्रोक्त प्रणालीच्या आधारे जे काही पूर्वानुमान केलं जातं ते जसं समाजाला फायदेशीर आहे तसं व्यावसायिक संस्थांनासुद्धा ते महत्त्वाचं आहे. मार्केटिंग क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक वर्तुळामध्ये पूर्वानुमानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण गेल्या तासाला साधारणपणे पूर्वानुमानाचा जो काही पूर्ण लेखाचोखा बघितला होता त्याचं थोडक्यात या मुद्द्यांमध्ये आपण रेफरन्स टू कॉन्टॅक्ट किंवा रिकॅप या पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या या तासामध्ये सेशन अजेंडा जो आहे त्यामध्ये आपल्याला मुख्यतः नेमकं काय पाहायचं आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. यामध्ये प्रथमतः निर्णय प्रक्रिया जी आहे तिचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर निर्णय प्रक्रियेच्या अनेक विचारवंतांनी
ज्या काही परिभाषा दिलेल्या आहेत त्या परिभाषा आपल्याला विचारात घ्यायच्या आहे. परिभाषा म्हणजेच त्याला आपण डेफिनेशन किंवा व्याख्या असं म्हणतो. आणि या व्याख्या का पाहिजे आहेत? कारण तज्ज्ञांनी निर्णय प्रक्रियेचा सार हा शास्त्रोक्त भाषा शैलीमध्ये तो मांडलेला असतो आणि अर्थबोध त्यातनं आपल्याला होत असतो. म्हणून व्याख्यांचा अभ्यास करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला आजच्या तासाला निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये जी आहे ही वैशिष्ट्यसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. कारण वैशिष्ट्यामुळे निर्णय प्रक्रियेची किंवा ज्या गोष्टीचं आपण वैशिष्ट्य पाहतो त्यामुळे आपल्याला त्याची सर्वसाधारण कल्पना या ठिकाणी मिळत असते किंवा ती समजत असते. म्हणून वैशिष्ट्ये आपण अभ्यासायची असतात. तर आपण सुरुवात करूया निर्णय प्रक्रियेचा जो अर्थ आहे त्या अर्थाला. विद्यार्थ्यांनो, आपण आज निर्णय प्रक्रियेबद्दल महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य याचा जो आपण विचार या ठिकाणी केलेला आहे, तर साधारणपणे हे सगळं होत असताना आपल्याला या निर्णय प्रक्रियेचा गर्भित अर्थ जो आहे तो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण पहिल्या मुद्द्याकडे सविस्तरपणे लक्ष देणार आहोत. निर्णय प्रक्रियेचा अर्थ लक्षात घेताना साधारणपणे असं म्हणता येईल की निर्णय प्रक्रिया म्हणजे अनेक पर्यायातून एका पर्यायाची निवड करणं होय. निर्णयामुळे गाठावयाचे लक्ष्य निश्चित होते. कारण निर्णयामुळे आपल्याला दिशा मिळते आणि ही दिशा मिळाल्यानंतर आपल्या वेळेमध्ये बचत होते, आपल्या कष्टामध्ये बचत होते आणि आपण नियोजित जे आपलं टार्गेट आहे, जे लक्ष्य आहे, ते लक्ष्य गाठण्यासाठी आपण प्रेरित होतो आणि आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. विद्यार्थ्यांनो, जीवनात अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय हे छोटे असतात, काही मोठे असतात. आता छोटे आणि मोठे हे कशावर डिपेंड, म्हणजे हा जो काही छोटा आणि मोठा हा व्हॉल्यूमचा प्रकार जो आहे तो कसा? तर तुम्ही चहा प्यायचा की नाही प्यायचा, दोन पर्याय, त्यातनं एकाची निवड केली आणि तुम्ही चहा पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेलेत आणि अमृततुल्याचा तुम्ही 10 रुपयाचा मिळणारा चहा घेतला. हा तुमचा निर्णय हा अल्पसा निर्णय झाला. म्हणजेच तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत आणि तुमचं जे काही समाधान आहे आणि त्याचबरोबर या समाधानासाठी तुम्हाला लागणारं आर्थिक पाठबळ जे आहे ते अगदीच छोटं असल्यामुळे याला आपण महत्त्वाचा किंवा साधारण महत्त्वाचा किंवा अल्प असा निर्णय म्हणू शकतो. मोठा निर्णय म्हटल्यानंतर संघटनात्मक जीवनामध्ये जे मोठमोठे निर्णय घ्यावे लागतात आणि मोठमोठ्या कामासाठी आर्थिक तरतूद करायची असते आणि ही तरतूद जेव्हा लाखामध्ये, कोटीमध्ये असते त्यावेळेस ते मोठे निर्णय होतात किंवा महत्त्वाचे निर्णय ठरत असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. निर्णय दुसऱ्या पण प्रकारचे असतात, ते म्हणजे वैयक्तिक निर्णय आणि संघटनात्मक निर्णय. जेव्हा निर्णय हे संघटनेशी निगडीत असतात तेव्हा ते संघटनात्मक निर्णय होतात आणि जेव्हा ते व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असतात की त्याचा संबंध हा त्या व्यक्तीशीच असतो तेव्हा ते वैयक्तिक निर्णय ठरत असतात. ते निर्णय त्याने घ्यायचे असतात. मात्र संघटनात्मक निर्णय घेण्यासाठी व्यक्तीला ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं आणि त्याला त्या एकूण संघटनेच्या नियमानुसार आपली उपस्थिती आणि आपला सहभाग देऊन ते निर्णय घ्यावे लागतात. अर्थात हे निर्णय घेण्यासाठी उच्च व्यवस्थापक किंवा प्रशासकीय वर्ग जे असतात त्यांच्या सानिध्यात हे निर्णय होत असतात. कारण निर्णय घेण्याचं महत्त्वाचं कार्य हे उच्च प्रशासनाचं असतं असं आपल्याला सांगता येईल. मात्र निर्णय हे 3 स्तरावर घेतले जातात: उच्चस्तरीय, मध्यमस्तरीय आणि कनिष्ठ स्तरीय. जेव्हा कनिष्ठ स्तराचा विचार होतो तेव्हा कार्यकृती करत असताना जर समजा मशीन बंद पडलं तर
जे काही तुमचं शॉप फ्लोअर असतं त्यामध्ये मशीन चालू होण्यासाठी नेमके कोणते उपाय योजावेत, म्हणजे तिथेसुद्धा पर्याय आले आणि त्यातला सर्वोत्कृष्ट पर्याय कोणता आहे याची निवड करून आणि त्याचं ॲप्लिकेशन केलं जातं किंवा त्याचा अवलंब केला जातो आणि मशीन चालू होतं. हे झाले तुमचे संघटनात्मक निर्णयातला जो काही बॉटम लेव्हलवर किंवा कनिष्ठ स्तरावरील निर्णय झाला. मध्यम स्तरामध्ये जे काही उच्च व्यवस्थापनाने निर्णय घेतलेले असतात ते प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची करण्यासाठी अनेक छोटे मोठे निर्णय मध्यम व्यवस्थापनाला घ्यावे लागतात आणि म्हणून संघटनात्मक निर्णयाचे उच्चस्तरीय निर्णय, मध्यमस्तरीय निर्णय आणि कनिष्ठ स्तरीय निर्णय असे व्यवस्थापनाच्या पातळ्यांवर होणारे निर्णय जे आहेत त्यानुसार मुख्यतः 3 प्रकार पडतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. काही निर्णय हे आर्थिक असतात, काही आर्थिकेतर असतात. जेव्हा पैशाचा संबंधित असे निर्णय घ्यावे लागतात त्याला आर्थिक निर्णय म्हणतात आणि काही निर्णय त्याच्यामध्ये पैशापेक्षा मानसिक स्वास्थ्य, आरोग्य याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्या संदर्भात निर्णय घेतले जातात तेव्हा त्याला आर्थिकेतर निर्णय असं म्हटलेलं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो, आपण निर्णयाचे जे काही प्रकार आहेत ते सविस्तर आणि याच्याहीपेक्षा अधिक जे प्रकार आहेत ते प्रकार अगदी सांगोपांग त्याचा विचार करण्यासाठी आपण पुढच्या सेशनमध्ये त्याचा स्वतंत्र विचार करणार आहोत. मात्र या ठिकाणी निर्णय प्रक्रियेचा अर्थ लक्षात घेताना निर्णयाचे अनेक प्रकार असतात हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, वेळेत घेतलेल्या निर्णयांना फार महत्त्व असतं. याचं कारण असं की वेळेत निर्णय जर घेतले तर त्याची फलश्रुती ही आपल्याला निश्चित मिळते. मात्र वेळेत निर्णय घेतले नाही तर आपल्याला मनस्ताप होतो आणि आपल्याला घोर असं नुकसानसुद्धा होतं आणि आपण आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या त्या ठिकाणी व्यस्त होतो की असं का घडलं. तर वेळेत निर्णय जर घेतले तर आपण निश्चितच यशस्वी शिखरापर्यंत पोहोचू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. रणांगणावर जेव्हा एखादा शिपाई लाईट मशीन गन, ज्याला आपण LMG म्हणतो, घेऊन तो पोझिशनमध्ये आहे आणि समोरून शत्रूचं सैन्य येत आहे. पूर्ण LMG ही लोड झालेली आहे आणि अधिकाऱ्याने ऑर्डर केलेली आहे की आता फायर करायची आहे. तर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे म्हणजे फायर करायची किंवा नाही करायची, 2 पर्यायातनं एका पर्यायाची निवड करायची आहे. पण तिथे वेळ हा घटक फार महत्त्वाचा आहे. कारण कधी फायर करायचं आहे, कारण फायरची वेळ जर चुकली तर समोरची गोळी ही आपल्या छातीमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला वेळेला फार किंमत द्यावी लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये वेळ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण जीवनमरणाशी जशी वेळ निगडीत असते तशाच अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये सुद्धा वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, निर्णय प्रक्रियेची सर्वसाधारण कल्पना आपण अर्थाच्या माध्यमातून लक्षात घेतलेली आहे. पण व्यवस्थापन क्षेत्रामध्ये विशेषतः निर्णय घेण्याची जे काही व्यवस्थापकीय कार्य आहे तर त्या कार्यासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा मान्यवर तज्ज्ञांच्या परिभाषा किंवा व्याख्या लक्षात घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण त्यातनं आपल्याला निर्णय प्रक्रियेचा सर्वसमावेशक अर्थ शोधण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. अर्थात कोणतीही एकच व्याख्या पूर्ण अर्थ सांगू शकत नाही. हे वास्तव जरी असलं तरी आपण एक किंवा एकापेक्षा जास्त व्याख्या अभ्यासल्या तर आपल्याला चारही बाजूंनी या संकल्पनेची कल्पना येऊ शकते. आणि म्हणून जॉर्ज टेरी अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्व की ज्यांनी आपला अभ्यास व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अत्यंत मनापासून केलेला आहे, त्यांनी दिलेली व्याख्या जी आहे ती व्याख्या 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्यायातून योग्य पर्यायाची विविध कसोट्यांवर
निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे निर्णय प्रक्रिया होय, अशी व्याख्या दिलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्यायातून म्हणजे उपलब्ध पर्यायातून योग्य पर्यायाची निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया, असं आत्तापर्यंत आपण अर्थ लक्षात घेतलेला आहे. पण जॉर्ज टेरी यांच्या नजरेतनं त्यांनी एक शब्द त्या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे आणि तो म्हणजे विविध कसोट्यांवर निवड करण्याची प्रक्रिया. कसोट्या म्हणजे चाचण्या, आणि या चाचण्यांमधनं जो पर्याय तुम्हाला जास्तीत जास्त लाभ देईल अशा पर्यायाची निवड तुम्ही करणं म्हणजे तुम्ही निर्णय प्रक्रिया पूर्ण केलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. अर्थात जॉर्ज टेरी हे पाश्चिमात्य व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये काय नेमकं निर्णय आहे तर ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. डिसिजन मेकिंग इज द सिलेक्शन बेस्ड ऑन some criteria from 2 or more possible alternatives. We consider here what is decision making. Decision making is nothing but selection of best alternative from available alternatives. But here George Terry included one more point, some criteria, means each and every alternative tested by the criteria and then which is the best alternative, beneficial alternative we can search, and then if we apply such alternative for the purpose of performance of our task, then it is very good on the part of such decision maker. So यामध्ये जॉर्ज टेरी यांनी जी काही इंग्लिशमध्ये व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ असं म्हटलेलं आहे की विविध चाचण्यांचा वापर तुम्ही प्रत्येक जो पर्याय आहे प्रत्येक पर्याय हा तपासून पहा, सुलागून पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची आयडिया येईल की कोणता पर्याय आपल्याला चांगला फायदेशीर ठरू शकतो. मग त्याचा तुम्ही अवलंब जर केला तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला त्याची चांगली फलश्रुती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक व्याख्या आपण लक्षात घेणार आहोत. एखादी कृती करण्याआधी कृती करावी किंवा नाही याविषयी भूमिका निश्चित करण्याची व्यवस्थापकीय कार्य म्हणजे निर्णयाप्रत पोहोचणे किंवा निर्णय घेणे होय असे म्हणता येते. आपण आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वीच 2 चित्र आपण बघितली होती. पाठमोरा उभा असलेला माणूस किंवा व्यक्ती डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं, म्हणजेच काय करायचं, कृती करावी किंवा नाही, म्हणजे मी डावीकडे जायचं की नाही, मी उजवीकडे जायचं की नाही, आणि यातनं या विचारमंथनातनं तो एका पर्यायाची जेव्हा निवड करतो तेव्हा त्याने निर्णय घेतला की मला उजवीकडे जायचं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला व्यक्ती ही संभ्रमित झालेली दिसते आणि प्रश्नचिन्ह त्याच्या डोक्यात आलेलं आहे. मी जी कृती करायची आहे ती करायची किंवा नाही करायची, म्हणजे मी या कृतीविषयी बरोबर आहे की मी चुकीचा आहे. आणि या बरोबर आणि चूक या 2 पर्यायातनं एकाची त्याने निवड केली म्हणजे तो निर्णयाप्रत पोहोचला किंवा त्याने निर्णय घेतला असा त्याचा अर्थ होतो. तर विद्यार्थ्यांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर निर्णय प्रक्रियेच्या या व्याख्यांमधनं किंवा या व्याख्यांचा सार असाच आहे की उपलब्ध पर्यायातनं योग्य पर्यायाची निवड करणं म्हणजे निर्णय घेणे होय. कारण काही वेळेस अनेक पर्याय असतात, फक्त 2 पर्यायच पाहिजे असं काही नाही, पण कमीत कमी 2 आणि 2पेक्षा कितीही पर्याय असू शकतात आणि त्या पर्यायातनं एकाची निवड करणं म्हणजे निर्णय घेणं असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. जी व्यक्ती वेळेस निर्णय घेत नाही ती अपयशी ठरते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून निर्णय घ्यायचे पण वेळेवर घेतले पाहिजे. एक अगदी गमतीशीर उदाहरण तुम्हाला सांगावंसं वाटतं. पेशंट हा कॉटवर आहे आणि
डॉक्टरने जर हा अत्यावस्थेत असलेला पेशंट, आता याला जीवदान द्यायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठीचं इंजेक्शन सिरिंजमध्ये जेव्हा भरलं जातं, याला द्यायचं किंवा नाही द्यायचं या विचारचक्रामध्ये त्याने जर उशीर केला तर पेशंट हा दगावू शकतो. आणि म्हणून इमर्जन्सी वॉर्डमध्ये डॉक्टरांना वेळीच निर्णय घ्यावे लागतात, नाहीतर पेशंट हे दगावू शकतात. आणि म्हणून निर्णय प्रक्रिया हा जो विषय आहे तो फक्त कॉमर्स, आर्ट्स किंवा सामाजिक जीवन यालाच आहे नाही, युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे ही, जागतिक स्वरूपाची ही कन्सेप्ट आहे. ही गोष्ट आपल्याला सांगता येईल. रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि या युद्धामध्ये जे काही त्यांचे लीडर्स आहेत, ह्या लीडर्सला क्षणोक्षणी निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेत असताना प्रत्येक निर्णयाचा दुष्परिणाम काय होईल याची जाण त्यांनी तपासलेली असते आणि ते आगेकूच करत असतात. ज्यांचे निर्णय बरोबर ठरतात विजयश्री त्यांच्याकडे जाते आणि ज्यांचे निर्णय चुकतात ते त्या ठिकाणी हार पत्करतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. या युद्धामध्ये हार पत्करली कोणी अजून त्याचा निकाल लागलेला जरी नसला तरी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे आणि ती कशी हाताळायची याच्यासाठी छोटे मोठे अनेक निर्णय या ठिकाणी घ्यावे लागतात असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, असे अनेक उदाहरणं देता येतील की निर्णय जर वेळेवर घेतला नाही तर नेमकं काय घडतं. आपण परीक्षेला जातो. परीक्षेला जाताना पेपर जर 3 ते 6चा असेल आणि आपण जर वेळ सोडून गेलो तर आपलं नुकसानच आहे हे तर आपल्याला कळतं. पण बऱ्याच वेळा कळतं पण वळत नाही, अशी पण या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते. पण बऱ्याच वेळा तुम्हाला पोचण्यासाठी अनेक अडचणी येतात. ह्या अडचणी बस सुटून जाणं किंवा मोटरसायकल पंक्चर होणं, तिथून पुढे पुन्हा पर्याय निर्माण होतात की आपल्याला पोचायचं आहे. नेमकं पळत जायचं की एखाद्याची मदत घ्यायची, एखाद्याला रिक्वेस्ट करून त्याच्या बाईकवर बसून तिथपर्यंत पोचायचं. या अनेक पर्यायातनं एका पर्यायाची निवड पुन्हा करावी लागते. आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत त्याला निर्णय चुकलेले नाहीत आणि ते चुकणार नाहीत. त्याला निर्णय हे घ्यावेच लागतात. पण योग्य निर्णय घेण्यासाठी उपलब्ध पर्याय हे तपासून पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ते जर आपण नाही केलं तर कोणताही मोघम पर्याय किंवा अशास्त्रीय पर्याय हा त्या ठिकाणी निवडला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणून शास्त्रोक्त पद्धतीवर, कसोट्यांवर पर्याय तपासून पाहायचे आणि योग्य पर्यायाची निवड आपण करायची असते, असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थ्यांनो, आपण सेशनच्या अंतिम टप्प्यामध्ये येतो आहोत. निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्य. आता वैशिष्ट्यांमुळे आपल्याला संकल्पनेचं सर्वसाधारण जे स्वरूप आहे ते लक्षात येतं. आणि म्हणून निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्य जी आहेत ती पाहणं क्रमप्राप्त ठरतं. त्यामध्ये पहिला जो वैशिष्ट्याचा भाग आहे तो म्हणजे निर्णय घेणे ही मानसिक क्रिया असते. आता हे सर्व मान्य आहे. निर्णय घेण्याचं काम हे आपल्या मनाशी निगडीत असतं, आपल्या बौद्धिकतेशी निगडीत असतं. आणि म्हणून तुमचं निर्णय घेताना अगदी तुम्ही त्रस्त असाल, व्यस्त असाल किंवा तुम्ही निर्णय घेण्याच्या मनस्थितीतच नाही, अशा परिस्थितीत निर्णय जर तुम्ही घेतले तर ते चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण मन हे सक्षम जर असेल तरच तुम्ही सक्षम निर्णय घेऊ शकतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून निर्णय हा मनाशी निगडीत असलेला घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण मन ठरवतं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. त्यानंतर निर्णय घेणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे त्याला निर्णय हे घ्यावेच लागतात. अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. एवढंच नाही, जेव्हा स्वप्न पडतात तेव्हा स्वप्नातसुद्धा आपण निर्णय घेत असतो. आणि म्हणून स्वप्न हा काही अपवाद ठरू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पण जागेपणाने घेतलेले निर्णय हे शास्त्रोक्त निर्णयामध्ये येतात असं आपल्याला सांगता येईल. निर्णय प्रक्रियेत वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. याविषयी
आपण 2-3 उदाहरणंसुद्धा लक्षात घेतलेले आहे. त्याच्यामुळे पुन्हा या ठिकाणी त्याचं रिपिटेशन करण्याची आवश्यकता वाटत नाही. निर्णय हे सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. बघा, जग हे सकारात्मक बाजूने पळतंय आणि प्रत्येकजण आपल्याला सांगतो की सकारात्मक निर्णय घे, सकारात्मक बाजू ठेव, तुझा स्वभाव सकारात्मक ठेव. पण कदाचित याचं विस्मरण झालेलं असेल की सकारात्मक गोष्टी कधी समजतात, जेव्हा नकारात्मक गोष्टींचा स्पर्श होतो तेव्हा सकारात्मक गोष्टी या आपल्याला समजत असतात. आणि म्हणून निर्णय हे सकारात्मक असतात आणि सकारात्मक निर्णय घेण्यासाठी नकारात्मक काय आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. थोडक्यात सकारात्मक आणि नकारात्मक असे हे निर्णयाच्या प्रकारामध्ये आपल्याला लक्षात घेता येतील. व्यावसायिक अनिश्चितता योग्य निर्णयातून कमी होते. बघा, व्यवसायामध्ये एक चुकीचा निर्णय कंपनीचं अस्तित्व नष्ट करू शकतो आणि जर कंपनी व्यवस्थितरित्या चालवायची असेल तर तुम्हाला योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. व्यावसायिक अनिश्चितता योग्य निर्णयातनं आपल्याला कमी करता येते, कारण जो पर्याय असतो तो आपण तपासून पाहिलेला असतो प्रत्येक पर्याय, आणि जो सर्वोत्कृष्ट पर्याय आहे या पर्यायाची निवड आपण या चाचण्यांमधनं कसोट्यातनं घेतो. आणि म्हणून अनिश्चितता कमी करण्याचा त्या ठिकाणी आपला जो प्रयत्न असतो तो एका अर्थाने योग्यच असतो असं आपल्याला सांगता येईल. आणि जेव्हा अशा प्रयत्नातनं आपण जातो तेव्हा व्यावसायिक जो काही धोका असतो, जी अनिश्चितता असते, ती आपण योग्य निर्णयातनं कमी करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. निर्णय घेणे हे बौद्धिक स्वरूपाचे कार्य आहे हे आपण लक्षात घेतो. मात्र बौद्धिक हा शब्दप्रयोग जो आहे तो मनाशी आणि मेंदूशी निगडीत आहे. मन आणि मेंदूतील प्रक्रिया यांच्या संमिश्रणाने निर्णय हे बाहेर पडत असतात आणि म्हणून बुद्धी नसलेला माणूस निर्णय घेऊ शकत नाही. किंबहुना जो लुनॅटिक किंवा वेडा माणूस असतो तो निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतो, कारण बौद्धिकता त्याची बाद झालेली असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून निर्णय घेण्याचं काम जे आहे ते उच्च स्तरावर महत्त्वाचे निर्णय का घेतले जातात, कारण तिथं बुद्धिमत्तेचा कस लागतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात निर्णय कोणताही असला तरी तो कनिष्ठ स्तरावरचा असो, मध्यम स्तरावरचा असो किंवा उच्च स्तरावरचा असो, हा निर्णय घेताना बुद्धिमत्ता आणि मन यांचा सांगोपांग त्या ठिकाणी जे काही कोऑर्डिनेशन किंवा समन्वय जो आहे तो होणं आवश्यक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांना निर्णय घेणे हे व्यवस्थापनाचं स्वतंत्र कार्य आहे. जसं नियोजन, नियंत्रण, संघटन हे व्यवस्थापनाची कार्य आहेत, त्याचप्रमाणे निर्णय घेणं हे देखील व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं आणि स्वतंत्र असं कार्य आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर तज्ज्ञाने एका सांगितलं आहे, व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनाची कार्य. मग या व्यवस्थापनाच्या कार्यांमध्ये अनेक कार्यांचा समुदाय आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण व्यवस्थापनाची संकल्पना लक्षात घेतली त्यावेळेस मी हे आपल्याला उदाहरणाने सांगितलं होतं की जेव्हा हे जातंदे हत्ती पाहायला जातात तेव्हा हे जातंदे शेपटीला ज्याने हात लावला आहे तो म्हणतोय हत्ती म्हणजे झाडू आहे, ज्याने पाठीला हात लावला तो म्हणे की हत्ती म्हणजे केवळ भिंत आहे, आणि ज्याने पायाला हात लावला हत्ती म्हणजे खांब आहे. म्हणजे जो जो काही हत्तीचा भाग किंवा अवयव ज्याच्या हाती लागला त्याने निष्कर्ष वेगवेगळे काढले. तेव्हा त्या ठिकाणी डोळस आला आणि त्या डोळसाने सांगितलं की तुम्ही जे निर्णय काढलेले आहेत या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तेव्हा तो हत्ती होणार आहे.
विद्यार्थ्यांनो, या हत्तीच्या दृष्टांतातनं आपण वळूया निर्णयाकडे. व्यवस्थापन म्हटल्यानंतर अनेक कार्यांचा समुदाय म्हणजे व्यवस्थापन असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि निर्णय हा त्यातला एक भाग आहे, एक कार्य आहे. अशा अनेक कार्यांना एकत्र करून जेव्हा कार्यवाही होते तेव्हा त्याला व्यवस्थापन म्हणतात आणि निर्णय हा व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचं कार्य आहे. निर्णयाशिवाय काहीही होऊ शकणार नाही. जसं आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला महत्त्व प्राप्त झालेलं असतं. एखादा अवयव बाजूला गेल्यानंतर त्या शरीराचं मोल हे काही अंशाने कमी होत असतं आणि म्हणून कोणताही अवयव हा फार महत्त्वाचा आणि एखादा अवयव फार त्याला फारसं महत्त्व नाही असं योग्य नाही. प्रत्येक अवयव त्याच्या त्याच्या ठिकाणी महत्त्वाचाच आहे. जीवन जगण्यासाठी या प्रत्येकाचं हे योगदान महत्त्वाचं असतं. तसंच व्यवस्थापनामध्ये अनेक कार्यांचं योगदान जसं महत्त्वाचं असतं तसंच निर्णय हे एक कार्य आहे, एक व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी भाग आहे आणि तो जर नसेल तर व्यवस्थापन चांगलं होऊ शकणार नाही, किंबहुना व्यवस्थापनच होऊ शकत नाही. कारण निर्णय घेण्याचा संबंध हा नियोजनाशी येतो, पूर्वानुमानाशी येतो आणि पूर्वानुमान आणि निर्णयच जर नसतील तर व्यवस्थापनाची जी काही दिशा आहे ते शून्य होते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की निर्णय घेणं हे व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं आणि तेवढंच त्या ठिकाणी आवश्यक असणारं स्वतंत्र कार्य आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. नियोजनाचे यश हे निर्णय प्रक्रियेवर अवलंबून असते. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नियोजन हे यशस्वी तेव्हाच होऊ शकतं जेव्हा काय करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं आणि केव्हा करायचं या अनेक प्रश्नांची बेरीज म्हणजे या ठिकाणी नियोजन होत असतं. आणि काय करायचं, करायचं की नाही करायचं, कुठे, इकडे का तिकडे, आज की उद्या, प्रत्येक प्रश्नाला पर्याय. या प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातनं एका पर्यायाची निवड म्हणजे आपण निर्णयापर्यंत पोहोचलो असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगता येईल की जेव्हा आपण नियोजनाचा विचार करतो तेव्हा नियोजनाचं यश हे निर्णय प्रक्रियेवरच अवलंबून असतं. त्यानंतर निर्णय घेण्यात विवेकशीलता असणं आवश्यक आहे. विवेकशीलतेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण निर्णय घेण्यात विवेकशीलतेस महत्त्व असते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे विवेकशीलता म्हणजे नेमकं काय? चारही बाजूंचा, सर्व घटकांचा सांगोपांग विचार करण्याची ती एक मानसिक ठेवण असते आणि या सगळ्यांचा विचार करून जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाला काहीतरी सामर्थ्य प्राप्त होतं, काहीतरी ताकद त्याच्यामध्ये असते आणि असा निर्णय आपण अंमलबजावणीत जर आणला तर त्याचे आपल्याला सकारात्मक त्या ठिकाणी परिणाम पाहायला मिळतात. त्यानंतर व्यावसायिक निर्णय परस्पर पूरक असतात. आता निर्णय हे परस्पर पूरकच असतात आणि व्यवसाय हा त्याला अपवाद नाही. आता जेवण करायचं किंवा नाही करायचं, तुम्ही म्हटलात की ठीक आहे जेवण करायचं, पण जेवण झाल्यानंतर हात धुवायचा की नाही धुवायचा, त्याला कनेक्टेड निर्णय आलेला आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की एक निर्णय हा दुसऱ्या निर्णयाला घेऊन चालत असतो आणि आपण या सिरीजमध्ये एखाद्या निर्णयाला जर टाळलं तर आपली गैरसोय होते. आपण जेवण करण्याचा निर्णय घेतला पण हात धुण्याचा निर्णय घेतला नाही तर आपण चार माणसामध्ये वागू शकणार नाही. ही सोपी आणि साधी कन्सेप्ट आपल्यापर्यंत या निमित्ताने वैशिष्ट्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण सेशन पूर्ण ऐकतो त्यावेळेस आपल्याला यातनं काय प्राप्त झालेलं आहे तर यासाठी आपण स्टुडंट असाइनमेंट किंवा गृहपाठाचा विचार करतो आणि यामध्ये साधारणपणे आपल्याला पहिला प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की निर्णयाच्या व्याख्या आधारे निर्णयाचा अर्थ सविस्तर स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे निर्णय म्हणजे काय आणि निर्णयाची विविध वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. आता मी तर तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत पण प्रत्येक मुद्द्याचं मी विश्लेषण केलेलं आहे. तर मी काय आपल्याला सांगितलं आहे हे आपण
या ठिकाणी व्यवस्थितरित्या ऐकलेलं आहे आणि आपण त्याचं चिंतन मनन करून प्रत्येक जो मुद्दा आहे त्याचं सविस्तर स्पष्टीकरण साधारण आपण 4-5 वाक्यामध्ये जर केलं, 5-6 वाक्यामध्ये जर केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी भविष्यात कधीही निर्णय प्रक्रियेबद्दल जर आपल्याला विचारलं तर आपण सहजपणे ही कन्सेप्ट किंवा संकल्पना सहजपणे स्पष्ट करू शकू. विद्यार्थ्यांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण नेमकं काय शिकलो तर याचा सारांश जो आहे हा सारांश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण नेमकं काय आजच्या सेशनचं फलित आहे, त्याचा इसेन्स किंवा सत्व काय आहे हे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येतं. व्यक्तीच्या जीवनात निर्णयास जसे महत्त्व आहे तसेच व्यावसायिक क्षेत्रात देखील निर्णयास अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय चुकल्यास व्यक्तीचे जीवन असह्य व वैफल्यग्रस्त होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि हे व्यावसायिक क्षेत्रात जर निर्णय चुकले, व्यावसायिक क्षेत्रात निर्णय चुकल्यास व्यवसायाचे अतोनात नुकसान होते. निर्णय शास्त्रशुद्ध आधारावर घेतल्यास, वेळ या घटकाला लक्षात ठेवल्यास निर्णय चुकण्याची क्षमता कमी होते. निर्णय ही एक अखंड मानसिक प्रक्रिया आहे. पूर्वानुमान आणि नियोजनात निर्णय प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंवा असंही आपल्याला म्हणता येईल की निर्णय प्रक्रियेत आपण पूर्वानुमान आणि नियोजनात या ठिकाणी त्यांना आधारभूत धरलेलं आहे किंवा त्यांना आधारभूत धरलं जातं. विद्यार्थ्यांनो, पुढच्या सत्रासाठी आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे याचीसुद्धा आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या सेशनला रेफरन्स टू कॉन्टॅक्ट किंवा मागील सत्रात आपण काय शिकलो आणि पुढे काय घ्यायचं आहे याचं आपल्याला समन्वय साधणं शक्य होतं. त्यातनं आपला अभ्यास चांगला होऊ शकतो. आणि म्हणून पुढील सत्राची जी रूपरेषा आहे त्यामध्ये आपल्याला निर्णयांचे विविध प्रकार लक्षात घेणे, म्हणजेच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं निर्णयाचे विविध प्रकार असतात आणि ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. सेशन अजेंडाप्रमाणे आपल्याला सविस्तर असे हे प्रकार लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर निर्णय प्रक्रियेचे टप्पे किंवा पायऱ्या, म्हणजे निर्णय घेत असताना तो कोणत्या पायऱ्यांमधनं किंवा टप्प्यांमध्ये पुढे सरकून त्याचं रूपांतर हे निर्णयामध्ये होत असतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, साधारणपणे आपल्याला अशा पद्धतीने हे सेशन किंवा हे सत्र आपल्याला पूर्णपणे समजलं असेल असं या ठिकाणी मला खात्री वाटते. आणि नक्कीच आपण याचा विचार करून आयुष्यामध्ये आपण याचा लाभ उठवाल असं या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे. थँक्यू. आजच्या सेशनपुरतं इतकं समाधानकारक आहे. इट इज सफिशियंट फॉर टुडे.